नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. एकलव्य संघटनेच्या वतीनं शासकीय विश्रामगृह येथे राज्य सचिव किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर दक्षिण जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये नगर दक्षिण जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे विविध प्रश्नांना चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अनेक गावांमध्ये राहत्या घराच्या जागी आदिवासींच्या नावावर नाही, आदिवासींचे किंवा नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, या संदर्भानं कशा पद्धतीचं नियोजन करता येईल त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून शासकीय स्तरावर कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्या विषयावर मंथन करण्यात आलं. तसेच नगर दक्षिणमधील विविध तालुका स्तरावरील कार्यकारिणी तसेच जिल्हा स्तरावरील कार्यकारिणी तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात सर्वे करून आदिवासी विकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना माहिती देण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यासह एकलव्य संघटनेच्या वतीनं विविध चाललेल्या कामाची माहिती देऊन लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड करणार असल्याचं संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. यावेळी राज्य सचिव किरण ठाकरे, मोहन गोलवाड, वैजंताताई गोलवाड, गीताराम बर्डे, किरण माळी, सोमनाथ गोरे, सतीश गोरे, योगेश निकम, शरद शेळके, योगेश धुळे, अशोक आहेर, ज्ञानदेव आहेर, दिलीप आहेर, विजय बर्डे, सुनील आहेर, विजय सूर्यवंशी, रमेश बर्डे, एकनाथ बर्डे, भानुदास बर्डे, महादेव माळी यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज एकलव्य संघटनेच्या वतीने अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये नगर दक्षिण मधील आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अनेक गावांमध्ये राहत्या घराच्या जागा आदिवासींच्या नावच्या नाहीत, रहिवासाचे किंवा नागरिकत्वाचे पुरावे नाहीत. या संदर्भाने कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून शासकीय प्रोसेस काय करायची याचं नियोजन करण्यात आलं. त्याचबरोबर नगर दक्षिणमधील विविध तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्यांवरती जी रिक्त पदं भरायची आहेत त्या अनुषंगाने आमचे संघटक मोहन गोलवड असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष गीतारामजी बर्डे असतील, यांनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कशा पद्धतीने नवीन नियुक्त्याची प्रोसेस असणार आहे त्या संदर्भाने चर्चा करून एक पद्धती ठरवण्यात आली आणि एक पुढच्या महिन्याभरामध्ये नगर दक्षिणच्या सगळ्या रिक्त पदांवरती होतकरू आणि समाजाचं नेतृत्व करू शकणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने नगर दक्षिणच्या 8ही तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या माध्यमात विषयी सर्वे करून तो सर्वे आदिवासी विकास विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांना सबमिट करण्याच्या विषयी चर्चा करण्यात आली. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.